माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सोलापूर शहराच्या शांतता सुरक्षेसाठी 7 पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये दिवसरात्र गस्त, नाकाबंदी, गुड मॉर्निंग पथक यांद्वारे गस्त सुरू असल्याचा दावा वरिष्ठ अधिकारी करतात. मात्र दिवस असो की रात्र चोरी, घरफोड्या थांबलेल्या गेल्या नाहीत. मागील 5 महिन्यामध्ये भर रस्त्यात हाणामारी, खुनाचा प्रयत्न, ATM मशीन चोरी, घरफोडी, सराफाला लुटणे अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांच्या गस्तीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गुन्हा घडल्यानंतर आरोपी कधी ना कधी सापडतोच. पोलीस त्याला शोधून काढतात. मात्र गुन्हे रोखण्यासाठी ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत. पोलीस ठाण्यांची पथके, गुन्हे प्रकटीकरण पथक, शहर गुन्हे शाखेसह अन्य विभाग कार्यरत असताना देखील मागील 5 ते 5.5 महिन्यांमध्ये पोलिसांना गुन्हे रोखण्यामध्ये अपेक्षितपणे यश आलेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. परगावी गेलेल्या लोकांना आपल्या घरात कोणी चोरी तर करणार नाही ना याची धास्ती राहील आहे. 2 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीवेळी आपण बिनविरोध निवडून यावे म्हणून 11 जणांनी मिळून बाळासाहेब सरवत यांचा खून केला. संशयितांना पोलिसांनी काही तासातच जेरबंद केलं. पण दिवसा झालेल्या खुनामुळे परिसरामध्ये काही दिवसात घाबरट होतीच. 3 मे सोलापूर शहरातील 70 फूट रोडवरून घरी निघालेल्या सुरेश कृष्ण श्रीराम या तरुणाचा 6 जणांनी मिळून भर रस्त्यात खून केला. या रस्त्यावर वळत असताना सकाळी 9च्या सुमारास हा खून झाला होता. 16 मे रोजी मध्यरात्री 2च्या सुमारास शहरामध्ये शिरलेल्या चोरट्यांनी विडी घरकुल परिसरातील SBI बँकेची ATM मशीन गाडीत घालून चोरून नेले. दोर लावून मशीन ओढून बाहेर काढली आणि गाडीत घालून नेली. पोलिसांना अजूनही या गुन्ह्यातील चोरटे सापडलेले नाहीत. 6 जून रोजी अशोक चौक परिसरातील चिपा मार्केट ते पतंजली स्टोअर या रस्त्याने घरी जात असताना रात्री 10च्या सुमारास 7 जणांनी मिळून यासिन इक्बाल बागवान या तरुणाचा खून करण्याचा प्रयत्न केला. डोळ्यात चटणी टाकून त्याच्यावर वार करण्यात आले. 10 जून रोजी हैदराबादहून साताऱ्याकडे जाणारे कृष्णप्रसाद विवेविरुद्ध इसम मध्यरात्री 2च्या सुमारास सोलापूरच्या SD स्थानकावर लघुशंकेसाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा पाठलाग करून 3 जणांनी 2007 रुपयांसाठी त्यांचा खून केला. 13 जून रोजी दुपारी 12:30 सुमारास 70 फूट रोडवरील शिवकुमार ज्वेलर्स दुकानात शिरून दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून 5 लाखांचे लुटून नेले. विशेष म्हणजे चोरलेल्या दुचाकीवरून 3 सीट चोरटे सोलापुरात आले होते. दागिने लुटून ते सहजपणे शहराबाहेर पसार देखील झाले. तरी शहर पोलिसांनी देखील कोणत्याही प्रकारची दंगल रोखण्यासाठी 5 किंवा अधिक व्यक्तींना हालचाली व बेकायदा एकत्र येण्यावर प्रतिबंध घातले आहे. तर दुसरीकडे शारीरिक इजा किंवा हानी पोहोचू शकेल अशा वस्तू अथवा शस्त्रे वापरणे देखील बाळगण्यावरती निर्बंध घातण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 37(1) व 2 नुसार हे निर्बंध लागू केले आहेत. मात्र तरी देखील शहर पोलिसांकडील नोंदीनुसार या आदेशाचे पालन होत नसल्याचे दिसत आहे. माझं सोलापूर न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.